मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्या सविस्तर घडामोडी आपण जाणून घेऊयात. भोंदूबाबा अशोक खरात याची 7 तासांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे आणि खरातचा विश्वासू नीरज जाधव आणि अशोक खरात याची सध्या समोरासमोर चौकशी सुरू आहे. चौकशीच्या दरम्यान खरात आणि नीरज जाधव यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान नीरज जाधव आणि खरातची पहिल्यांदाच एसआयटीकडून समोरासमोर बसून ही चौकशी सुरू आहे. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या सोबत दिसलेल्या भोंदू खरातच्या श्री शिवनिका या संस्थेसाठी राज्य सरकारने नाशिकच्या दारणा धरणामधून तब्बल 39 लाख लिटर पाणी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 31 जुलै 2020 रोजी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळ उपसमितीनं हा शासन आदेश जारी केला. यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं शिफारस केली. मिरगावामधील शिवनिका संस्थानामध्ये तयार केलेल्या बाग बगीच्यासाठी धरणामधून संस्थानापर्यंत 48 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर दारणा धरणामधील पाणी गोदावरी उजव्या तटकालव्यामधून बिगर सिंचन वापरासाठी खरातच्या संस्थेला मंजुरी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारनं खरातवरती केलेल्या मेहरबानीच्या प्रश्नाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र बगल देताना दिसले आहेत. त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता. तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना. आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही. मुख्य मुद्दा काय तो काल आलेला, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय ती मी सांगतोय. आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दे नाही. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात याच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी थांबवलंय. शिवनिका संस्थानाला दिलेलं पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. तसंच जीआर का काढला, नोटिंगवरती कोणाच्या सह्या होत्या या सगळ्याची चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो जीआर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ती सगळी चौकशी करतो ना. पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. दरम्यान खरातवरती केलेल्या 39 लाख लिटर पाण्याच्या वाटपावरती तत्कालीन महाविकास आघाडीमधले आणि आताच्या महायुतीमधल्या सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी. त्यांना काय माहिती की हा मनुष्य काय करतोय. कुणाने आपण पाणी मागितलं त्याला देतो. आता तो बाहेर काय त्याचा उद्योग धंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे. नियमात बसलं असेल त्यांनी दिलं असेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदूबाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. तसंच सर्वांची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी असं आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलं आहे. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना. माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. मराठवाड्याचं पाणी नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत. वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे, की सगळ्यांच्या पापांवरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं.
महिलांवरच्या बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर येत आहेत आणि यामध्ये